नमस्कार. मी डॉक्टर राजेश्वरी दाते, वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर तळेगाव टालाटोले. आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. ते म्हणजे ओ-आर-एस कसे बनवायचे. थोड्या वेळात आमच्या आरोग्य सहायिका खडकर सिस्टर तुम्हाला याबद्दल माहिती देणारच आहेत. पण त्याआधी मी याआधी व्हिडिओ टाकलेला होता, की मुळे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही ओ-आर-एस पाणी पिऊ शकता. खरं तर ओ-आर-एस हे अतिसार म्हणजेच डायरिया याचं सुद्धा एक ट्रीटमेंट आहे. घरगुती उपाय आहे किंवा तुमच्या नजीकच्या उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्रामध्येही तुम्हाला ओ-आर-एस मोफत उपलब्ध असू शकतं, मिळतं. तर ते तुम्हाला ओ-आर-एस आणायचं आहे. ओ-आर-एस कसं बनवायचं याबद्दल बऱ्याच जणांना शंका असतात आणि बनल्यावर ते कसं पाजायचं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता इथे मी तुम्हाला ओ-आर-एस या ज्यामध्ये ऑलरेडी बनवलेलं आहे. तर हे कसं बनवायचं हे तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच. पण हे ओ-आर-एस कसं वापरायचं? तर लहान मुलांमध्ये ज्यावेळी अतिसार किंवा जुलाब होत असतो, त्यावेळी आपण हे 1 लिटर पाण्यामध्ये जे ओ-आर-एस बनवलेलं आहे, त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही झिंकची गोळी. झिंकची गोळी पण तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिली जाईल. ती झिंकची गोळी तुम्हाला दररोज एक बालकाला एकतर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून द्यायची आहे किंवा एक जर थोडं मोठं असेल तर बारीक करून त्याला खायला लावायची आहे. पुढची माहिती तुम्हाला ओ-आर-एस कसं बनवायचं हे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. पण अधिक माहितीसाठी आपले डॉक्टर हे पेज फॉलो करा. धन्यवाद. आज आपण ओ-आर-एस कसं बनवायचं ते शिकूया. तर आपण पहिले सर्वप्रथम आपले हात स्वच्छ धुवायचे. हात स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ओ-आर-एस बनवायला एक भांडं लागेल, नंतर ओ-आर-एस पाकीट लागेल, एक चम्मच लागेल आणि 1 लिटर पाणी लागेल. आता सर्वप्रथम काय करायचं आहे की ह्या भांडं पण स्वच्छ लागेल. भांड्यात 1 लिटर पाणी पण स्वच्छ पाहिजे. एका स्वच्छ भांड्यात 1 लिटर पाणी घेतलं आहे. नंतर ओ-आर-एस पॉकेट असं सरळ कापून आपल्याला ह्या पाण्यात ते पावडर मिसळायचं आहे. पाकीट म्हणजे पावडर टाकताना पहिले पाहून घ्यायचं की याची एक्सपायरी म्हणजे आहे का, एक्सपायरी गेली आहे का, म्हणजे मुदतबाह्य नसायला पाहिजे. नंतर हे पावडर यात टाकायचं. पूर्ण पावडर टाकल्यानंतर आपल्याकडे एक स्वच्छ चम्मच आहे, त्या चमच्याने हा घोळ आपल्याला मिक्स करायचा आहे. संपूर्ण पावडर मिक्स झालं पाहिजे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते पहिले पिऊन बघायचं आहे की त्याची चव कशी असते. म्हणजे त्याची चव जर अश्रूसारखी आपल्याला लागते, जर ती चव म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण पिऊन बघायचं आणि नंतर मग आपल्याला त्या ज्यांना म्हणजे गरज आहे त्यांना आपल्याला ओ-आर-एस देता येते आणि आपल्याला वयानुसार ओ-आर-एस द्यायचं आहे आणि सोबत एक झिंकची गोळी पण द्यायची आहे. प्रत्येकाच्या घरी छोटे मुलं राहतात 0 ते 5 वर्षाचे. आता उन्हाळा सुरू आहे तर म्हणजे उन्हात जातात, तर आपल्याला प्रत्येकाला ओ-आर-एस देता येते. तर हे सगळ्यांनी द्यायचं आणि आपल्या घरी एक ओ-आर-एस पॉकेट ठेवायचं. धन्यवाद.